जनतेसाठी प्रेमराजच चांगले का आणि प्रेमराजलाच लोकांनी मतदान का करावं तुमच्यातलं वेगळेपण काय? मनाच्या घरामध्ये जाऊन मी राहण्याचा प्रयत्न केलेला आहे. 2017ला भाजप तेवढं नांदेडमध्ये होतं, हो. परंतु आज ज्या माणसामुळं काँग्रेसचा किल्ला हा चव्हाण साहेबांमुळे होता, हा. ते साहेब तुमच्या पक्षामध्ये आहेत. पण येणाऱ्या निवडणूक तुम्हाला कशी जाणार आहे? पण लोकांच्या ज्या मूलभूत समस्या होत्या आजही जशा तशाच आहेत. तर या प्रभागामध्ये व्यसनाधीन बरीच संख्या वाढली, हा. बरेच अवैध धंदे देखील बऱ्याच भागामध्ये चालू हा. आहे. या कावर यावर काय करता येईल? भारताचा भविष्याचा कन्ना आहे, विकासाचा कन्ना आहे की जाग 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 तरुणा, संस्कृतीची लाज आज तूच राखणार. निष्ठावंत जे कार्यकर्ते आहेत, कारण की भाजप ही निष्ठावंताला मानणारा एक वेळेस पक्ष होता, हा. परंतु आज कुठेतरी राजकारण बदलत आहे. हा. या ठिकाणी पैसा बरोबर निष्ठेला महत्व राहिलं नाही आणि आयात उमेदवार होता, त्यामुळं जे काही जुने जाणते लोक आहेत त्यांना कुठेतरी महत्व राहिलं. कुठेतरी असे आयात झालेले उमेदवार पैशाच्या जीवावर किंवा नावाच्या मोठेपणानं किंवा मोठे पद भोगलेल्यांना मुलांसाठी मागणी करणारे आम्हाला प्रभागामध्ये उमेदवार दिसत आहेत. नमस्कार, मी गणेश शिंदे. आपल्या सर्वांचं युवराज्य न्यूज लाईव्ह मध्ये मनपूर्वक स्वागत. नांदेड महानगरपालिकेचे निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे आणि एकंदरीत असंख्य उमेदवार देखील इच्छुक आहेत. त्यासोबत काही उमेदवारांचे पक्षाच्या वतीनं उमेदवारी निश्चित झाली, तर काही अजून देखील निश्चित नाही. त्याच अनुषंगानं आज आपण थेट प्रभाग क्रमांक 3 चे उमेदवार प्रेमराज कोकाटे सर यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. सरांची जर ओळख करून द्यायला गेलं तर ते मागील अनेक वर्षापासून भाजपामध्ये काम करतात आणि 2017ची महानगरपालिकेची प्रभाग क्रमांक 3 मध्येच त्यांनी निवडणूक देखील त्यांच्या आईच्या माध्यमातून लढवली होती आणि थोड्याशा फरकाने त्यांचा पराभव झाला. आता पुन्हा संधी 2025ला मिळाली, त्या संधीचं देखील आता देखील उमेदवारी मिळावी अशी त्यांची अपेक्षा आहे आणि त्याची इच्छुक देखील आहेत. त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. कोकाटे साहेब नमस्कार. जय श्रीराम. एकंदरीत आपण गेल्या वेळेसही निवडणूक लढवला, त्यामुळे तुम्हाला तर त्या प्रभागात चांगला अभ्यासच आहे. हो. एकंदरीत आपण जी भाजपामध्ये आलात, एकंदरीत आपण जी या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये कसे आलात या संदर्भात काय सांगा? सुरुवातीला माझा जन्म हा सर्वसाधारण शेतकरी कुटुंबामध्ये झालेला आहे. कारण शेतीशी माझं नातं जुडलेलं आहे. त्यासाठी गोमाता ही माझी आई आहे, त्याप्रमाणे भारत माता ही माझी आई आहे. म्हणून वंदे मातरम म्हणताना मला अभिमान वाटतो. आपण भाजपाचे पूर्णपणे निष्ठावंत कार्यकर्ते 100% वेळ दिला. हो, काहीच हरकत नाही. दुर्लभम भारतीय जन्म. अरे वा. कारण दुर्लभच असते की इथं भारत भूमीमध्ये जन्म मिळाला आणि त्या भारत भूमीमध्ये मला जन्म मिळाला, ही आईची सेवा करण्याची संधी भेटली. यामध्ये मी मला स्वतःला भाग्यवान समजतो की अशा भारत भूमीमध्ये माझा जन्म झाला. नक्कीच सर, एकंदरीत तुम्हाला सुरुवातीला तुमचं जे राष्ट्रीय शिवसंघाचं प्रेम आहे, एकंदरीत तुमचं कार्य आहे, मला वाटतं आपल्या प्रभागावर जरासं जास्त कुठेतरी प्रेम आहे का? आणि आपलं जे घनिष्ठ नाते आहेत, बरेच कार्यकर्ते पाहायला मिळतात, खरं आहे काय? प्रभागामध्ये हा माझा म्हणजे कसं आहे की जन्मच या ठिकाणी सांगवी भागामध्ये झालेला असल्या कारणानं की माझा संबंध जे प्रत्येक घराघरामध्ये आणि प्रभाग हे माझं घरच असल्याने माझ्यासाठी. कारण इथं प्रत्येकाकडे मी प्रत्येकाच्या मनामध्ये जाऊन माझ्याबद्दल म्हणजे एक चांगल्या प्रकारे चरित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि प्रत्येकाच्या मनाच्या घरामध्ये जाऊन मी राहण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि प्रयत्नही करतोय. तर तसं आपण सर्वात अगोदर हाताचं वंदन करतो. कराग्रे वसते लक्ष्मी, करमुल्ले सरस्वती, करमध्ये तू गोविंदम, प्रभाते कर दर्शनम. आणि नंतर या भूमातेला जेव्हा वंदन करतो तेव्हा समुद्र वसन देवी, पर्वतस्तन म्हणले, विष्णुपत्री नमस्तुभ्यम, पाद स्पर्श करून नमन करतो. आणि मग ह्या प्रभागामध्ये एक प्रभात फेरी माझी असतीच. अरे वा. जेणेकरून प्रत्येकापर्यंत कसं जाता येईल, आपल्याला प्रेमानं संबंध कसे बांधता येतील, त्यासाठी माझ्या प्रभागावर माझे भरपूर प्रेम आहे. नक्कीच, एकंदरीत पाहायला गेलं तर आपल्याला 2017 आपण ज्यावेळेस निवडणूक लढवला त्यावेळेस आपला कुठे निसटता प्रभाव झाला होता. मग त्या प्रभावातून आपल्याला काय शिकलात आणि नव्यानं काय घेऊन येणार प्रभाव? खूप काही शिकलो. कारण माझ्यासाठी भाजपानं मला जी संधी दिली ते माझ्यावर खूप असं माझ्यासाठी मोठं काम होतं
आणि मी प्रथमच राजकारणी, काय माझ्या म्हणजे राजकारणात पिंडी नाही, काय नाही, शेतकऱ्याचा मुलगा, पण भाजपानं माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला संधी दिली. माझ्या आईला सर्वसाधारण महिला मनुबाई त्र्यंबकराव कोकाटे यांना भाजपचं उमेदवारी दिली आणि मी ती लढविली आणि त्यामध्ये भलेही माझा पराभव झाला असेल हरकत नाही, पण 2070 मतं मी घेतली नवीन असताना, कारण लोकांनी आम्हाला भरपूर साथ दिली आणि मी नवीन असल्यानं कुठेतरी मी कमी पडलो. ह्यांची खंत माझ्या मनात आहे आणि ती भरून काढण्यासाठी मी पुन्हा कामाला लागलो. नक्कीच एकंदरीत पाहायला गेलं तर कोकाटे साहेब 2017ला भाजप तेवढं नांदेडमध्ये नव्हतं, परंतु आज ज्या माणसामुळं काँग्रेसचा किल्ला हा चव्हाण साहेबांमुळे होता, ते साहेब तुमच्या पक्षामध्ये आहेत. मग येणाऱ्या निवडणूक तुम्हाला कशी जाणार आहे? आता या ठिकाणी माझ्यासारख्या म्हणजे निष्ठावंत भाजपाच्या कार्यकर्त्याला एक संधी द्यावी ही माझी इच्छा आहे. कारण आता आवक येणारे भरपूर आलेत, पण या ठिकाणी त्यांच्या पैशाचा विचार करू नये, तर ते आवक आले म्हणून असं भेदभाव करू नये. तर मला पराभव झालाही असेल तर पुन्हा एक संधी द्यावी आणि त्या संधीचं सोनं करायचं, कसं करायचं ते मी माझ्या म्हणजे स्वतःच्या ह्याच्यानुसार नियोजनानुसार करण्याचा मी प्रयत्न करेल. आणि आता माझ्यावर अन्याय होऊ नये, कारण मी अशा परिस्थितीमध्ये भाजपचं काम केलेलं आहे की जसं की माझ्या समोर एक मोठा नेताच होता आणि त्यांच्या समोर मी माझी ताकद दाखविली आणि म्हणजे चांगल्यापैकी मतदान घेऊन मी माझा पराभव पत्कारला आणि ते स्वीकारतोय. पण आता मला एक संधी द्यावी पक्षानं, कारण मला ते माझं स्वप्न जे आहे प्रभागाची सेवा करायचं ते अधुरं राहिलेलं आहे, ते मला पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा आहे. नक्कीच त्यावेळेस आपली निसर्गचा पराभव झाला होता, तर एकंदरीत पाहायला गेलं त्यावेळेस तुम्ही तिकडे वार्ड ना वार्ड प्रत्येक डोर टू डोर फिरला होता, खूप चांगल्या प्रकारचं कॅम्पेन तुमचं त्यावेळेस होतं. तर त्यावेळेस जे काही प्रश्न होते आणि आता जे प्रश्न काय त्यामध्ये सुधारणा झाली असं वाटतं का आपल्याला? सुधारणा हा थोडी बहुत झाली असेल रस्त्यामध्ये, कारण ड्रेनेजच्या लाईनची समस्या तशीच आहे. काही ठिकाणी अंगणवाडी नाही, लक्ष्मीनगर मध्ये काही ठिकाणी पाण्याची व्यवस्था नाही, रस्ते नाहीत, जागोजाग अनेक समस्या आहेत. म्हणून ते समस्या माझ्या लक्षात फिरताना आलेल्या आहेत की समस्या तर तशाच आहेत. निवडणूक झाली, नगरसेवक आले आणि 8 वर्ष निघूनही गेले, पण लोकांच्या ज्या मूलभूत समस्या होत्या आजही जशा तशाच आहेत. जेव्हा फिरत असताना मनामध्ये कुठंतरी तुटतं की आम्ही हे कुठंतरी काम पूर्ण करण्याची मला पुन्हा संधी कुठंतरी भेटावी आणि मी हे प्राथमिक ज्या समस्या आहेत लोकांच्या ते सोडण्याचा नक्कीच मी मनातून प्रयत्न करेन. नक्कीच एकंदरीत कोकाटे साहेब आपण नक्कीच सोडवाल. त्यासोबत तुम्ही अंगणवाडीचा विषय काढलाच. बऱ्याच ठिकाणी बघितलं तर अंगणवाडीच्या मॅडम म्हणाले की आमच्याकडे 1000 मध्ये एक अंगणवाडी आहे, फार कमी अंगणवाड्या आहेत. अंगणवाडी आणि आरोग्य केंद्रासाठी काय आपलं नियोजन असेल? भविष्यामध्ये माझ्याकडून मी अंगणवाडी म्हणजे प्रभागामध्ये असं आणण्याचा प्रयत्न करेल. आणि आरोग्य हा कसं असते की आरोग्य सर्वप्रथम चांगलं असणं आवश्यक आहे. तरुण असो, महिला असो, वृद्ध असतो की बाल असो, सर्वांचं आरोग्य चांगलं असलं तरच तो जीवन व्यवस्थित जगू शकतो. त्यासाठी ह्याचा देखील माझ्याकडे मी प्रयत्न करेल. काही योजना आहेत माझ्या आणि त्याच्यामध्ये मी ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. एकंदर पाहायला गेलं तर आपला प्रभाग हा फार मोठा प्रभाग आहे आणि आपल्या प्रभागामध्ये पाहायला गेलं तर गरीबातल्या गरीबापासून ते चांगल्या माणसापर्यंत असा संमिश्र प्रभाग आहे आपला. तर या प्रभागामध्ये व्यसनाधीन बरीच संख्या वाढली, बरेच अवैध धंदे देखील बऱ्याच भागामध्ये चालू आहेत. यावर काही करता येईल आपल्याला? ह्यावर नक्कीच करावं लागेल, कारण तरुण पिढी भरकट चालली आहे. म्हणजे असं झालेलं आहे की तरुण हा भारताचा भविष्याचा कन्ना आहे, विकासाचा कन्ना आहे. तरुणा जर ठरलं तर आकाशाला गवसली घालू शकतो, हिमालयाचं चूर्ण करू शकतो. आणि असाच तरुण जर आमचा भारताचा माझ्या प्रभागातला जर वाईट दिशेला जात असेल तर त्यांना कुठेतरी चांगल्या मार्गावर आणण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल. कारण की असं झालेलं आहे की तरुण भरकटून आपला कुटुंबची व्यवस्था बिघडलेली आहे, समाज बिघडलेला आहे. म्हणून तरुणाला त्याच्या हाताला काम देणं गरजेचं आहे. तरुणाला चांगला मार्ग दाखविण्याची आवश्यकता आहे आणि ते नक्कीच मी करेल. आणि मी तरुणाला सांगू शकेल की जाग 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 तरुणा,
संस्कृतीची लाज आज तूच राखणार, आणि हा माझा प्रयत्न राहील. नक्कीच एकंदरीत पाहायला गेलं तर सर निष्ठावंत जे कार्यकर्ते आहेत, कारण की भाजप ही निष्ठावंताला मानणारा एक वेळेस पक्ष होता, हा परंतु आज कुठेतरी राजकारण बदलत चाललंय. हा या ठिकाणी पैसा बरोबर निष्ठेला महत्व राहिलं नाही, आणि आयात उमेदवार येतात, त्यामुळं जे काही जुने जाणते लोक आहेत त्यांना कुठेतरी महत्व राहिलं नाही. एकंदरीत असा कुठेतरी आपल्यावर अन्याय होईल अशी थोडी वाटते काय काही असं? आता भाजपची जे मूल यंत्रणा आहे, बरं. त्यांनी ती यंत्रणा चांगली आहे, परंतु आता यंत्रणा नांदेड जिल्ह्यासाठीच का होणार एक चेंज झालेली आहे असे आम्हाला वाटतंय. आणि मी आज 10-15 वर्षापासून भाजप पक्षाचं निष्ठेनं काम करतो. माझ्यासारखे नांदेडमध्ये प्रत्येक प्रभागामध्ये निष्ठावंत भाजप कार्यकर्ते बघायला भेटतील, परंतु त्यांना आज कुठंतरी असे आयात झालेले उमेदवार पैशाच्या जीवावर किंवा नावाच्या मोठेपणानं किंवा मोठे पद भोगलेल्यांना मुलांसाठी मागणी करणारे आम्हाला प्रभागामध्ये उमेदवार दिसत आहेत. ते आणि त्यांनी जर आले तर ते आमच्यावर निश्चितच आमच्या मनामध्ये कुठंतरी असं वाटायला लागलं की माझ्यासारख्या निष्ठावंत व भाजप कार्यकर्त्यावर अन्याय होत आहे, आणि वरिष्ठांना त्यांचा विचार करावा आणि आमच्यासारख्या निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यावर अन्याय होऊ नये याची दक्षता घ्यावी. हे एवढंच मी आपल्या समोर हे बोलू इच्छितो. नक्कीच गेल्या वेळेस तुम्ही महिलेसाठी निवडणूक लढवलं होतात, यावेळेस तुम्हाला दोन ठिकाणी संधी आहे. एकंदर आपली इच्छा कोणीकडे असेल? मी आता गेल्या बारीला जे माझ्या आईला सर्वसाधारण महिला मनुबाई त्र्यंबकराव कोकाटे पक्षाने ही संधी दिली होती. मी महिलांमध्ये चांगल्या प्रकारे लढविली महिला ही म्हणजे उमेदवारी. आज माझी तयारी पुरुषाची देखील लढविण्याची आहे, कारण मला आलेला हा गेल्या बारीचा पराभवचा अनुभव आणि आता पुढच्या भविष्यामध्ये काम करण्याची जी माझी दृढ इच्छा आहे, त्यासाठी मी दोन्ही इच्छुक उमेदवारीचे अर्ज भरलेले आहेत. पक्षानं मला कोणतंही दिलं तरी मी माघार येणार नाही, कारण मी महिलाही लढू शकतो आणि पुरुषही लढू शकतो. त्यासाठी पक्षानं मला फक्त संधी द्यावी, नक्कीच मी त्याचं सोनं करून दाखवीन. नक्कीच दोन्ही मध्ये तुमची तयारी आहे प्रेमराज राव. एकंदरीत जसं तुमच्याकडे पक्षानं जरी काही केलं तरी जनतेचं प्रेम कसं आहे? जनतेचं प्रेम, जनता ही माझी मायबाप आहे. जनतेचा मी म्हणजे लाडका होण्याचा प्रयत्न करीन. जनता जर ठरलं, जनतेनं ज्यांना निवडायचंय अशा व्यक्तीला, अशा उमेदवारानं पक्षानं जर उमेदवारी दिली तर हे जनतेला देखील न्याय दिल्यासारखं होईल. म्हणून मी पक्षाला, वरिष्ठांना या माध्यमातून सांगू इच्छितो की भारतीय जनता पार्टीचं काम करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यालाच येणाऱ्या निवडणुकीचं तुम्ही तिकीट द्यावं, कारण जनता त्यांच्या पाठीमागं आहे. आणि तुम्ही जर तिथं जर कुठं तुमचं गणित चुकलं तर नक्कीच जनता तुम्हाला त्याची वाट दाखवील, आणि जनता तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांचा रिझल्ट दाखविण्याशिवाय राहणार नाही. हे माझं ठोक मत आहे आणि मी इथं सांगू इच्छितो. नक्कीच ज्यावेळेस निष्ठावंत माणसं काम करत असतात आणि कुठेतरी अन्याय होता असं वाटतं, परंतु त्यावेळेस खरंच माणसं ही भावनिक होत असतात, आणि तशाच प्रकारचे प्रेमराज देखील एकत्रित भावनिक झाले. सर, असंख्य उमेदवार आता आपल्या प्रभागामध्ये तिहेरी चौहेरी लढत होईल, तरी पण जनतेसाठी प्रेमराजच चांगले का, आणि प्रेमराजलाच लोकांनी मतदान का करावं? तुमच्यातलं वेगळेपण काय? माझ्या नावातच प्रेम आणि राज. बरे वा, क्या बात. माझं नाव राजीव आहे ना मग? सांगली गावातील हिरागीर महाराज गुरुनं माझं नाव ठेवलेलं आहे, आणि मी नावाप्रमाणे कसं वागेल ह्याच्यासाठी देखील मी सतत म्हणजे दक्ष राहतो. आणि प्रत्येक जनतेशी माझं नातं हे प्रेमाचं नातं जुडलेलं आहे, आणि आजही मी तेच नातं जपण्याचं काम करेल. आणि जनता माझ्यावर प्रेम करते यामध्ये काही शंकाच नाही. तुम्ही सर्वे 1 नाही 3 नाही 4 करा, आणि प्रभागातून जर सर्वेमध्ये माझं नाव येत असेल तरच मला उमेदवारी द्या, कारण जनतेतून येणाऱ्या उमेदवाराला जर आपण उमेदवारी दिली तर त्याचाच विजय होतो, हे असं मला वाटतं. नक्कीच एकंदरीत आपलं पॅनल झाले का काही? आणखीन असं काय पॅनल तयार झालेलं नाहीये. सर्वांनी इच्छुक उमेदवारी भरलेली आहे, परंतु आता 28 तारखेपर्यंत म्हणजे ज्याला बी फॉर्म देईल पक्ष त्याची उमेदवारी पक्की असं सांगता येईल आपल्याला. नक्कीच प्रेमराज म्हणतात की लोकांनी आमच्यावर प्रेम केल्याने आमचा राज आहे, राजयोग देखील असेल. त्याचसोबत जाता जाता सर, एकंदरीत संपूर्ण प्रभागातील संपूर्ण जनतेला आमच्या युवराज न्यूजच्या माध्यमातून काय आव्हान कराल, काय सांगाल? प्रभागातील जनतेला एवढं सांगू इच्छितो की
खरी जर लोकशाहीचा अधिकार जर आपल्याला गाजवायचा असेल तर प्रत्येकानं येऊन म्हणजे मतदानाच्या दिवशी मतदान करावं आणि पैशाच्या लोभी न जाता स्वतःचं मत न विकता हे मतदान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जी राज्यघटना लिहिली त्याची खरी लोकशाही जर आपल्याला जर आपल्या देशामध्ये जर निर्माण करायची असेल आणि दाखवायची असेल तर आपल्याला जो योग्य उमेदवार आहे त्यालाच मतदान करावं हे एवढं मी या ठिकाणी इच्छू सांगितो. आणि तुम्ही जे मला या ठिकाणी बोलिलं आमंत्रित केलं त्याबद्दल देखील मी तुमचा आभारी आहे एवढं सांगू इच्छितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद कोकाटे साहेब, आपण वेळातला वेळ दिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. एकंदरीत आपण प्रेमराज कोकाटे सरांची मुलाखत पाहिली आहे, ऐकली. या संदर्भात आपलेही काही प्रश्न असतील तर नक्की युवराजी न्यूजच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाकून आम्हाला कळू शकता. आणि एकंदरीत ही मुलाखत अतिशय परगडपणे, कारण की त्यांना सुरुवातीला सांगताना एक जे माणसं घडतात ती माणसं भाजपाची आहेत त्यांनी मूळ म्हणजे RSS, बजरंग दल असेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल आणि एकंदरीत राष्ट्रभक्तीच्या वेळ लावणारी माणसं आहेत. आणि त्यांची देखील परखड देखील आव्हान देखील कदा सांगितले, जे माणसं योग्य असतील त्या माणसाला उमेदवार द्या आणि त्या माणसाला मतदान करा. एकंदरीत ही मुलाखत कशी वाटली हे देखील आम्हाला कळवा. धन्यवाद, थँक्यू.